आज हे आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स सुरू लावलेली आहे। पुणे शहरात आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवशी कोरोनाचा जे उद्रेक आहे त्याची सुरुवात जर पाहिली तर 13 फरवरीपासून हे एक सेकंड वेव्ह ज्याला म्हणतो त्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल। 13 फरवरीला आमच्याकडे शहरामध्ये 1250 ॲक्टिव्ह रुग्ण होते आणि आज 7-8 एप्रिलला हे आकडा 46,000 ॲक्टिव्ह रुग्णाचा आहे। म्हणजे 50 दिवसामध्ये 1250 वरून 46,000 अशी गतीने अशी स्पीडनी यावेळेला कोरोना शहरामध्ये वाढलेला आहे। पण याच्यामध्ये जे अतिशय महत्त्वाचा विषय आहे की 46,000 पैकी 39,000 लोक त्यांची घरीच आहेत, त्यांना एसिम्प्टोमॅटिक आहेत, काही लक्षण नाही किंवा फार सौम्य लक्षण आहे आणि सगळे लोक घरी आहेत आणि यांच्यासोबत आमची कंट्रोल रूम मार्फत त्याच्यासोबत चर्चा किंवा त्याच्यासोबत जे त्यांना सल्ला पाहिजे ते सुरू आहे। साधारणपणे 6,500 लोक आजच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यापैकी 550 लोक व्हेंटिलेटरवर आहेत आणि अंदाजे 4,000 लोक जे आहेत ते ऑक्सिजनवर आहेत। पुणे शहरामध्ये टेस्टिंगचा जे आकडा आहे ते दररोज आम्ही 20,000पेक्षा जास्त टेस्टिंग आता सुरू आहे। याच्यामध्ये खाजगी शासकीय दोन्ही मिळून 20,000पेक्षा जास्त टेस्टिंग सुरू आहे आणि साधारणपणे दररोजचा आकडा जे 5,500-6,000 ॲक्टिव्ह पेशंट्सचा आमच्याकडे येतो आहे। पॉझिटिव्हिटी रेशो पाहिली तर अंदाजे 26 ते 28% पॉझिटिव्ह रेशो आजही पुणे शहरामध्ये आहे। ते चिंताचा विषय आहे, ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा विषय जे आपल्यासमोर मी सांगू इच्छितो की बेड्सबद्दलचं। पुणे महापालिकामार्फत खाजगी हॉस्पिटल्स, आमचे महापालिकाचे हॉस्पिटल्स तसेच शासकीय ससून याच्यामध्ये बेड्स वाढवण्याची कारवाई सतत दररोज सुरू आहे। उदाहरणतः 21 मार्चला आमच्याकडे एकंदरीत 3500 बेड्स होते, त्याच्यामध्ये साधारणपणे 2200 ऑक्सिजनचे होते आणि 290 व्हेंटिलेटर बेड्स होते। आज 8 एप्रिलला म्हणजे एक 16 दिवसानंतर आमच्याकडे आकडा साधारणपणे 7,500 बेड्सचे आहे। त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेड्स 2200 वरून 4800 झालेले आहेत, व्हेंटिलेटर 290 वरून 550 झालेले आहेत। म्हणजे 15 दिवसात साधारणपणे दुप्पट असे बेड्समध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पुढेही अशी आमची प्लॅनिंग आहे की जसं जसं बेड्सची गरज पडत असते तशा बेड्स नॉन कोविडवरून कोविडला कन्वर्ट करण्याची कारवाई आमची सुरू आहे। याच्यामध्ये खाजगी हॉस्पिटलसुद्धा मला सहकार्य करत आहे, तसेच शासकीय हॉस्पिटलसुद्धा याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बेड्स वाढवत आहे। 2 महत्त्वाचे विषय जे आज आम्ही केले आहेत ते आहे की ESI हॉस्पिटल असं जे हॉस्पिटल बेबीवाडीला आहे ते 100% PMC ताब्यात घेणार आहेत आणि 2 दिवसात तिकडे 130 बेड्सचा एक हॉस्पिटल तयार होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही पेशंट्स ॲडमिट करणार आहोत। यापैकी 70 ऑक्सिजन बेड्स आणि साधारणपणे 20 ICU बेड्स आम्हाला तिकडे प्राप्त होत आहेत। तसेच ESIचे सगळे डॉक्टर्स, नर्सेस याच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांचा पण याच्यामध्ये उपयोग करणार आहोत। दुसरा, आर्मीच्या जे AICTS हॉस्पिटल आहे तिकडचे सुद्धा 20 व्हेंटिलेटर्स आणि 20 HDU ICU बेड्स आम्हाला प्राप्त होत आहेत। हे आजच्या दिवशी 10 आणि पुढील 2-3 दिवसामध्ये अजून 10 व्हेंटिलेटर्स ते देणार आहेत। तसेच आजच्या दिवशी 10 ICU आणि पुढचे 2-3 दिवसात अजून 10 ICU बेड्स ते देणार आहेत। खाजगी हॉस्पिटलसुद्धा व्हेंटिलेटर्स वाढवण्याची कारवाई सुरू आहे। मागील 3 दिवसामध्ये PMCने स्वतःच्या फॅसिलिटीजमध्ये साधारणपणे 20 व्हेंटिलेटर्स वाढवले आहेत। पुढचे 5 दिवसामध्ये अंदाजे 50 ते 60 व्हेंटिलेटर्स वाढवायची आमची प्लॅनिंग आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे। याच्यामध्ये आर्मी हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल्स आणि PMCचे स्वतःचे रुग्णालय जे आहे हे सगळ्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स वाढवण्याची कारवाई सुरू राहणार आहे आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये एक 50 व्हेंटिलेटर्स कमीत वाढतील। ऑक्सिजन बेड्सची सध्या आमच्याकडे 400 ऑक्सिजन बेड्स सध्या शिल्लक आहेत।
हे सुद्धा अजून 350 बेड्स पुढील 5 दिवसामध्ये वाढणार आहे. बेड्सबद्दल पुणे महापालिकामार्फत खाजगी हॉस्पिटलच्या सहकार्य घेऊन वाढण्याची कारवाई सतत सुरू आहे. जसं आपल्याला मी सांगितलं की मागील 15 दिवसामध्ये आम्ही दुप्पट बेड्स केले आहेत. पुढे सुद्धा अशीच कारवाई सुरू राहणार आहे. काल 6 रुग्णालय खाजगी आम्ही 100% कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. आज सुद्धा सकाळी ESI हॉस्पिटल 100% कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. गरज पडली तर अजून हॉस्पिटल्सला 100% कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित करू आणि बेड्स कुठेही कमी पडू देणार नाही, हे निश्चित सगळ्यांना मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो. केंद्र शासनाने एक नवीन धोरण जे आणलं आहे, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी 100पेक्षा जास्त कामगार आहेत ज्यांना लस देता येईल, म्हणजे 45 वर्षाचे वय त्यांची जास्त आहे, असे ठिकाणी जिथे लोक काम करतात आणि तिथे जाऊन लस देता येईल अशी सगळी एस्टॅब्लिशमेंट्सला आज आम्ही सकाळी झूम कॉलची चर्चा केली. त्यांना एक ईमेल ॲड्रेस देण्यात आलेला आहे, pune.vaccination.campus@gmail.com आणि दुसरा एक ईमेल ॲड्रेस आहे vaccination.campus@gmail.com. हे सगळे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी जर या आमचे ईमेल ॲड्रेसवर ईमेल केली तर यांच्याशी संपर्क करून इथे आम्ही त्यांना त्यांच्या वर्कप्लेसला वॅक्सिनेशन द्यायची कारवाई करू. यासाठी एक 15 स्पेशल टीम तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर, नर्सेस हे सगळे आहेत आणि हे त्यांचे जे ठिकाण आहे वॅक्सिनेशनचा तिकडे जाऊन वॅक्सिन द्यायची कारवाई सुरू करतील. वॅक्सिनेशनबद्दल जर आम्हाला बोलायचं असलं तर आतापर्यंत साधारणपणे 6 लाख डोजेस लसची पुणे महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यापैकी कालपर्यंत 5,08,000 लोकांना वॅक्सिनेशन देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये अजून हॉस्पिटल्सकडे जे साधारणपणे 45,000 डोजेस हॉस्पिटलकडे आहेत. हे कालचे आकडे आहेत, आजचे आकडे थोडे बदलतील. आणि मनपाकडे आजच्या दिवशी 25,000 डोजेस शिल्लक आहेत. हे वॅक्सिनेशन थोडासा आकडा आहे. आजच्या दिवशी 125 वॅक्सिनेशन केंद्र सुरू आहे आणि 125 वॅक्सिनेशन केंद्रामध्ये वॅक्सिनेशनची कारवाई सुरू आहे. दररोज साधारणपणे 20,000 ते 22,000 लोकांना लस देण्याची कारवाई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. 9 मार्चला महापालिकेने 1 लाख डोसेसचा आकडा पूर्ण केला आणि आज 7 एप्रिल आहे. 30 दिवसाच्या आत आम्ही 5 लाखचा आकडा उघडलेला आहे. म्हणजे 1 लाखपासून 5 लाख आम्ही फक्त 3 दिवसात आम्ही हे अचीव केलं आहे आणि अशीच गतीने पुढे जाऊन वॅक्सिनेशन सुरू राहणार आहे. जर आजच्या दिवशी जे 6,500 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यामध्ये 4,300 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, 550 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि 408 रुग्ण जे आहेत ते ICUमध्ये आहेत. 1165 रुग्ण असे आहेत जे ऑक्सिजनशिवाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. वॅक्सिनेशनची गती वाढवणे, लोकांना बेड उपलब्ध करून देणे आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरची एन्फोर्समेंट करणे, हे 3 प्रकारची ॲक्टिव्हिटी कोरोनासाठी महापालिकेमार्फत सुरू आहे. प्रामुख्याने कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क न लावण्याबद्दल मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि जे नियमावली आहे त्याचे पालन करणे, हे 3 जे विषय आहेत या विषयावरची कारवाई योग्य असली पाहिजे. यासाठी 60 टीम्स महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेली आहे. प्रत्येक वॉर्डला 4 लोकांची 4 टीम आहे आणि हे पूर्ण शहरामध्ये फिरून कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर लोकांनी पालन केला पाहिजे यासाठी कारवाई करत आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये 3,22,000 लोकांवर मास्क न लावण्याबद्दलची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 15,77 लाख रुपये फाईन पेनल्टी म्हणून जमा झालेले आहेत. तसेच 15,000 हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, दुकाने याच्यावर कारवाई केली आहे आणि साधारणपणे 30 लाख रुपये पेनल्टी म्हणून प्राप्त झाला आहे. ही सगळी कारवाई अजूनही सुरू आहे, पण
माझे आपल्यामार्फत लोकांना विनंती आहे की स्थिती जी आहे त्याच्यावर त्यांनी स्वतःहून जर कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे मास्क लावण्याची कारवाई आहे, सोशल डिस्टन्सची कारवाई आहे, ते जर केली तर लवकरच कोरोनाचं जे आजच्या दिवशी उद्रेक आहे त्याच्यावर निश्चितपणे आम्ही विजय पाहू, जिंकू शकू आणि हे कसे कुठेतरी जाऊन हे जे वेव आहे हे थांबेल. थँक्यू. तर आता उपलब्ध डोस किती आहे? एक मिनिट. हे सगळे आकडे बेड सगळे आपण मांडतो. लोकांना बेडची संख्या सांगून दिलासा मिळणार नाही. आता इथली उपचार व्यवस्था काय आहे, त्याचं मॉनिटरिंग आपण करतोय का, तिथं जेवण वेळेत मिळते का, याच्याकडे महापालिकेचं खरं दुर्लक्ष होतंय. बेडसाठी एक कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला होता. त्याचे 3 नंबर सगळ्यांना देण्यात आले होते. मग असं निदर्शनास आला की कॉल संख्या खूप जास्त येत आहेत, कॉलिंग खूप जास्त आहेत, फोन बिझी मिळतोय. म्हणून 1 लाईनवरून 5 लाईन्स केली, 5 लाईन्सवरून 10 लाईन्स केली आणि आज हे 15 लाईन्स करू अशी ॲक्टिव्हिटी कारवाई सुरू आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला कॉल सेंटर हेल्पलाईन नंबर मिळाला पाहिजे आणि त्यामार्फत त्यांना बेड दिला पाहिजे अशी आमची प्लॅनिंग आहे, कारवाई सुरू आहे आणि अशा नियोजन आहे. अशी काही तक्रार आली कुठली की व्यवस्थित जेवण मिळत नाही किंवा उपचार मिळत नाही तर निश्चितपणे त्याची चौकशी करू आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई पण करू. सर, डोस नेमकी किती शिल्लक आहे दवाखान्याकडे असलेले आणि आपल्याकडे असलेले किती दिवस पुरतील? जसं मी आपल्याला सांगितलं की आतापर्यंत महापालिकेला 5,97,000 डोसेस मिळालेली आहेत. त्यापैकी महापालिकेमार्फत जे वाटप करलेली आहे त्यापैकी 45,000 डोसेस हॉस्पिटलकडे शिल्लक आहे, सगळे हॉस्पिटल पुणे शहरामध्ये, आणि 25,000 डोसेसचे साठा जे आहे ते महापालिकेच्या स्टोरमध्ये उपलब्ध आहे. काल 125 लसीकरण केंद्रामध्ये सगळे ठिकाणी लसीकरणाची कारवाई सुरू होती. आजची रिपोर्ट अजून यायची आहे. असं असू शकते की काही हॉस्पिटल्सकडे जे लस आहे ते संपलेली आहे, पण त्यांनी आमच्या स्टोअरकडून त्यांना घेता येईल. 25,000 लस आमच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तर RT-PCR आपण मॅन्डेटरी आपण आता करतो लोकांना, ठीक आहे गाईडलाईन आहे. RT-PCR जर आपण मॅन्डेटरी करतो तर थोडं डिमांड वाढण्याची शक्यता आहे. तर आपण काय डिफॉल्ट करतो RT-PCR एक, आणि दुसरं जसं आपण ऑन कॅम्पस इंडस्ट्रीसाठी पाठवतोय, जसं असं कळतंय की मोबाईल व्हॅन्स आपण सोसायटीमध्ये वॅक्सिनेशनला पाठवणार आहोत. तर ते कसं असेल, त्याची प्रोसेस पेड असेल, फ्री असेल किंवा काय ती प्रोसेस आहे? RT-PCR जे लोक फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांच्यासाठी RT-PCR जी अट आहे त्याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली आहे. RT-PCR सह RAT म्हणजे अँटीजेन टेस्टसुद्धा चालेल त्यांना, असा शासनाकडून सूट देण्यात आलेली आहे. आणि यासाठी आज सगळे खाजगी लॅबसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि त्यांच्यामार्फत काही मोबाईल व्हॅन्स टेस्टिंगसाठी, म्हणजे ते मोबाईल व्हॅन्स ते जिथे कामगार काम करतात तिकडे जाऊन सुद्धा टेस्टिंग करू शकतात, अशा प्रकारची त्यांनी प्लॅनिंग केली आहे. आणि दुसरा आपला जे प्रश्न होता की सोसायटीजमध्ये मोबाईल व्हॅन्स पाठवण्याचा, तर या विषयावर अजून शासनाकडून अशा आदेश नाही आहेत. शासनाकडून आजही अशा आहेत की जिथे हॉस्पिटल्स आहेत किंवा त्याच्या आजूबाजूलाच तिकडेच वॅक्सिनेशन करता येते. सोसायटीसाठी अजून शासनाकडून तेवढी ढील देण्यात आलेली नाही आहे. सर, होम आयसोलेशनसाठी 25,000 रुपयांचा बॉन्ड आपण प्रस्ताव ठेवलेला आहे, काय नेमकी माहिती? होम आयसोलेशनचे पेशंट्स जबाबदारीने वागला पाहिजे. त्यांनी घरी आयसोलेट राहायला पाहिजे. घरी आयसोलेट होताना त्यांनी एक रूममध्ये आयसोलेट असला पाहिजे. त्यांच्यासाठी एक सेपरेट वॉशरूम असला पाहिजे. हे सगळी सुविधा त्यांच्याकडे असेल तर ते होम आयसोलेशन सक्सेसफुल आहे. आणि यासाठी त्या लोकांनी याचं पालन केलं पाहिजे. म्हणून असा विचार सुरू आहे त्याच्याकडे एका बॉन्ड घेणं. अजून ते निर्णय नाही झालेला आहे. रेमडेसिवीर बद्दल FDA सोबत आमचा चर्चा सुरू आहे. FDA सोबत त्याच्याबद्दल कारवाई सुरू आहे. मिस्टर विकास पाटील हे आमचे इकडचे नोडल ऑफिसर रेमडेसिवीरसाठी. आजच्या दिवशी रेमडेसिवीरबद्दल थोडा जे डिस्ट्रीब्युशनचे इश्यूज आहेत, पण अशा कळते की आज एक 2,000 डोसेस रेमडेसिवीर प्राप्त होणार आहे आणि तसेच
उद्यासुद्धा याची डोसेस प्राप्त होणार आहे. म्हणून जे थोडाफार जे शॉर्टफॉल आहे ते आज उद्यामध्ये क्लिअर होईल. हेल्पलाईन्सचं पूर्ण कॉल सेंटर आता आम्ही खाजगीकरण त्याच्या केलेलं आहे. एक खाजगी कंपनीला एक हेल्प सेंटर दिलं आहे. त्याच्यामध्ये लाईन्स वाढवणे, ऑपरेटर वाढवणे अशी कारवाई केली आहे. अजून पुढे जाऊन अजून वाढवून घेऊ. आणि दुसरा महत्त्वाचा की दररोज 550 ते 600 कॉल्स हेल्पलाईनला येत आहेत आणि 550 ते 600 रुग्णांना ते बेड उपलब्ध करून द्यायचे मला तातडीने सुरू आहे. सर, बेडची संख्या वाढवायची तुम्ही सांगताय, बेड आत्ता मिळत नाही, बाहेर मोठी नाही आहे, पण बेडची संख्या वाढवली तर मॅनपॉवर महानगरपालिकेचं असतं. मागील आठवड्यामध्ये आम्ही 100 नवीन डॉक्टर्स, 100 नवीन नर्सेस आणि 150 वॉर्ड बॉयज अशी नियुक्ती केली आहे. पुढच्या आठवड्यातसुद्धा अजून डॉक्टर्स, नर्सेस यांची नियुक्ती करू. जास्तीत जास्त वॅक्सिनेशन करणे आणि जास्तीत जास्त लोकांना योग्य उपचार देणे हे दोन्ही विषयावर डॉक्टर्स, नर्सेस यांची नियुक्ती आम्ही भरती केलेली आहे आणि पुढे पण करू. जम्बो शिवाजीनगर आणि जम्बो अण्णासाहेब नगर असे 2 जम्बो हॉस्पिटल मागच्या वर्षी करण्यात आले होते. दोन्ही जम्बो हॉस्पिटलचा उद्देश होता की बेड्स वाढवणे आणि दोन्ही जम्बोमध्ये 800 बेड्स असे होते. यापैकी सगळे बेड्स ऑक्सिजन बेड्स आहेत आणि 200 बेड्स तिकडे ICU आहे. ICUमध्ये सुद्धा HDU सुद्धा आहे आणि व्हेंटिलेटर बेडसुद्धा आहे. आजच्या दिवशी जम्बो शिवाजीनगरला जे आता PMC चालवतो आहे 800 पैकी 600 बेड्स ॲक्टिवेटेड आहेत आणि 600मध्ये 50 बेड व्हेंटिलेटरचे आहेत आणि 550 बेड्स ऑक्सिजनचे आहेत आणि ऑक्सिजनमध्ये सुद्धा एक 30 बेड HDUचे कार्यरत सध्या आहेत. आजच्या दिवशी पुणे शहरामध्ये 551 व्हेंटिलेटर्स सुरू आहे. म्हणजे ॲज ऑन टुडे मॉर्निंग 551 व्हेंटिलेटर्स पुणे शहरामध्ये सुरू आहेत आणि पुढील 5 दिवसात हे आकडा 610 पर्यंत जाणार आहे. नाही, म्हणजे पुण्यामध्ये चांगल्या दर्जाची ज्याची मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहे म्हणून इतर जिल्ह्याचे लोकसुद्धा पुण्यात येत आहेत. आणि अशा काही वर्गवारी आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे की बाहेरचे किती आणि पुण्याचे किती. पण जसं आपण म्हणताय चांगली सुविधा असलेला जिल्हा असल्यामुळे, शहर असल्यामुळे बाहेरचे लोक इथे येणार आहेत. आपण जर डेथ्सचा विषय मी आपल्याला बोलू इच्छितो की मागच्या वर्षी जर डेथ्स आम्ही पाहिली तर जे डेथ रेट आहे तर मागचे एप्रिलला डेथ रेट होता 5.68%. म्हणजे 100मध्ये 5.68 लोकांची डेथ होत होती. ते आज सगळा जर आम्ही विचार केला तर हे 1.82वर आला आहे. आणि जर फक्त ह्या लाटेचा विचार केला तर फरवरीमध्ये 0.55, मार्चमध्ये 0.66 आणि एप्रिलमध्ये आतापर्यंत 7 एप्रिलला 0.74. म्हणजे 99% लोक बरे होऊन घरी जात आहेत. तर खाजगी रुग्णालयाच्या संदर्भामध्ये आपण गेल्या वर्षीपासून सांगतो की एवढ्या प्रमाणात आपण बेड घेतो, पण तुम्हाला कोणालाच महानगरपालिकेला ते शक्य होत नाही आहे की आपण ते बेड ताब्यात घेणं आणि रुग्णांना उपलब्ध करू शकतो. आणि आपण आता हॉस्पिटलला सांगतो की केवळ आम्ही नोटीस बजावू, कारवाई करू, प्रत्यक्षात कुठच्या हॉस्पिटलला किती नोटिसा बजावल्या पाहिजे? मागच्या वर्षी ऑर्डर काढण्यात आले होते की 80% बेड्स अधिकृत केले होते आणि म्हणून बेड संख्या 7200पर्यंत गेली होती. यावर्षीसुद्धा 80%चा ऑर्डर काढण्यात आलेला आहे
आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त बेड सध्या आमची कार्यरत आहेत. आजच्या दिवशी आमच्याकडे 7,400 बेड्स कार्यरत आहेत, 7,500 बेड्स कार्यरत आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये जाऊन हे 8,300 पर्यंत होऊन जाणार आहे. म्हणजे 80% बेड्सचे पुढे जाऊन 100% बेड्स घेण्याची सुद्धा कारवाई सुरू आहे. सर, बरेच बेड अडवले जातात की आपल्याला पुढे जाऊन काही श्वासोच्छवासाचा त्रास होईल वगैरे असं व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड अडवले जात आहेत. तर पाहणी करण्यासाठी काही पद्धत तुम्ही केले का तुमच्या दवाखान्यामध्ये किंवा 15 हॉस्पिटल्समध्ये असे पथक नेमण्यात आलेले आहेत. 15 हॉस्पिटलमध्ये आमचे जे अधिकारी आहेत ते उपलब्ध आहेत, ते जाऊन हे सगळं चेक करत आहेत. तसेच एक बिल्सबद्दल विषय येत होता की बिल्सचा जे विषय आहे त्याबद्दलसुद्धा आमची जी ऑडिटची टीम आहे ते आम्ही कार्यान्वित केली आहे. ते सगळे बिल्स आहेत त्याची तपासणी होणं. जसे मागच्या वर्षी साधारणपणे 3.5 कोटी रुपये बिल्समध्ये कमी झाले होते पुणेकरांचे, तसेच यावर्षीसुद्धा बिल्सची ही ऑडिट टीम्स कार्यान्वित केलेली आहे आणि याप्रमाणे हे जे बिल्सची चेकिंगच्या कारवाई सुरू होणार. आजच्या दिवशी 80% बेड्स आम्ही घेतलेले आहेत. 20% बेड्स नॉन कोविड पेशंट्सचे उपलब्ध आहेत. ससून हॉस्पिटल जे शासकीय हॉस्पिटल आहे तिकडे 1500 पैकी 500 बेड्स कोविडचे आहेत, 1000 बेड्स नॉन कोविडसाठी उपलब्ध आहेत. काही सेक्टर्सकडनं अशी डिमांड आहे की आम्हाला इसेन्शियलमध्ये घ्या, म्हणजे काय समजा ऑप्थॅल्मॉलॉजी असेल अशा विशेष ऑर्डर आम्ही काढणार आहे. आता काहीतरी जे असे स्पेशल जे डिमांड आलेली आहे त्याचे विशेष ऑर्डर आज संध्याकाळी आम्ही काढू. उदाहरण ते जसं आपण म्हणतात की जसे नेत्ररोगचे विषय आहेत किंवा अजून काही विषय आहेत, काहींची मागणी आहे, काही मेस सुरू राहिली पाहिजे शनिवारी रविवारी. बरेचसे लोक स्पर्धा परीक्षेसाठी इथे पुण्यामध्ये येतात, त्यांची मेस सुरू राहिली पाहिजे. असे जे काही लोकांचे जे अडचणी आहेत त्या विषयावरचे एक शनिवार रविवारसाठी आम्ही ऑर्डर काढणार आहोत. व्यापारी जे आंदोलन करतात त्यांच्याबाबत काय निर्णय होणार आहे, कारण उद्याची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये खासकरून याचा काय विचार होतो? व्यापारी वर्गाचे सगळे प्रतिनिधी आमच्याकडे पण आले होते त्यांचं निवेदन घेऊन. त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे की स्थिती जी आहे स्थितीमध्ये त्यांनी थोडं जर सहकार्य केला तर स्थितीमध्ये फरक पडेल आणि या विषयाचे पुढचे जे ऑर्डर आहे शासनाचे त्याला आम्ही फॉलो करू. सर, पहिल्या स्टेजच्या तुलनेत ह्यावेळेस कमी हॉस्पिटलमध्ये येऊन आपण केलेले आहे, तर याचं कारण काय? हां, सॉरी, प्लीज बोलता येईल परत. पहिल्या वेव्हच्या वेळेस आपल्या बऱ्याच हॉस्पिटलबरोबर एमओयू होते, आता त्याची तुलनेने ते कमी वाटत आहे, याचं कारण काय? याच्यामध्ये 2 विषय आहेत. पहिले एमओयूचा उद्देश होता बेड्स उपलब्ध करून देण्याबद्दलचा, की एवढे बेड्स उपलब्ध झाले पाहिजे. मागचे जेव्हा वेव आली होती तेव्हा आमच्याकडे 7,000 बेड्स होते. आजच्या दिवशी 7,500 बेड्स आहेत आणि पुढच्या आठवड्यात हे 8,300 बेड्स होणार आहेत. तर एमओयू न करता सुद्धा बेड्स उपलब्ध झालेले आहे. एक दुसरा, काही खासगी हॉस्पिटलचं म्हणणं होतं की आम्हाला एमओयू करण्याची गरज नाही, कारण की आपले इतर स्कीम्स आहेत, शहरी गरीब योजना आहेत, इन्शुरन्स स्कीम्स आहेत, त्यामध्ये बरेचसे जे लोक आहेत ते कवर्ड आहेत. सर, लॉकडाऊनची कशी तयारी करतात, नेमकी काय काय करणार? सॉरी, रिपीट करा. आता शुक्रवारपासून उद्या संध्याकाळपासून लॉकडाऊन आपण सुरू करतोय 3 दिवसांचा किंवा 2 दिवसांचा. त्यामध्ये 2 प्रकारचे विषय आहेत. पहिले ते आमच्याकडे जे आम्ही 60 टीम्स तयार केली आहेत की हे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे या विषयावरची. दुसरा, आम्ही पोलिसाला अधिकार देतोय. आता पोलिसाला आम्ही अधिकार दिले होते की जे मास्क नाही लावत त्यांच्यावर फाईन लावण्याचे अधिकार दिले होते. आता पोलिसाला अजून पण अधिकार देतोय की ह्या जी नियमावली आहे या नियमावलीचा जे काही ज्यांनी भंग केला त्याच्यावर कारवाईचे अधिकार पोलिसांना सुद्धा आम्ही देणार आहोत. सर, PMC बंद ठेवलं आहे त्याच्यामुळे रुग्णसंख्या म्हणजे पेशंटच्या प्रमाणात काय मदत मिळाली का? आता फक्त 4च दिवस झाले आहेत. कुठलाही इफेक्ट होण्यासाठी 4, 5, 6 दिवस तर लागणारच. जम्बोचा स्ट्रक्चरल ऑडिट IIT दिल्लीने केलेला आहे. जम्बो अजून 3 महिने वापरता येईल अशा ऑडिट रिपोर्टमध्ये आलेलं आहे. रिपोर्ट आली आहे 1 मार्चला, म्हणजे 1 मार्चपासून 3 महिने. त्यासाठी ऑडिट टीम्स नेमली आहे. आता आम्ही ऑडिटची जे टीम्स आहेत ते सगळे बिल्स चेक करणार आणि सगळे बिल्समध्ये असा काही दिसला
तर ते बिल्सची दुरुस्ती करून पेशंटला पैसे परत करा अशा पण ऑर्डर्स काढणार. आता RT-PCR आणि रॅट दोन्ही अलाव केले. याचा उद्देश एवढाच आहे की असे बरेचसे लोक आहेत एसिम्प्टोमॅटिक, ज्यांना माहीत पडत नाही की त्यांना लक्षण आहे पण ते फिरत आहेत आणि जास्त लोकांच्या संपर्कात येत आहेत. यापैकी एक जे सुपर स्प्रेडर कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, हे सगळे लोक आहेत. जर याचे टेस्ट केले रॅन्डमली 15 दिवसांनी तर यापैकी जे पॉझिटिव्ह लोक होणार त्यांना असा बाहेर काढता येईल आणि मग स्प्रेड होणार नाही. उनका हम लॉकडाउन ऑर्डर में मेंशन करेंगे, जो निकालने वाले हम एक ऑर्डर शनिवार के लिए उसमें उनका नाम हम रखेंगे. उनका हम आपको डिटेल ऑर्डर निकालेंगे, उसमें सब डिटेल्स होंगे. शासनाचा आदेश आहे तर शासनाचा आदेश शासन आदेश राहणारच ना. ते आदेशाच्या बाहेर जाऊन कसं करता येईल? शासनाचा आदेश आहे, शासनाच्या आदेशाचे पालन झालंच पाहिजे. एक मिनिट, त्याचे एक प्रश्न घेतात. मी आपल्याला आधीच सांगितलं की शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. हिंदी में बोलूँ. पुणे शहर में कोरोना का जो विस्तार है, कोरोना किस तरह से बढ़ रहा है, इसका थोड़े मैं आपको मैं बोलता हूँ कि 12 फरवरी को पुणे शहर में 1250 केस थे, जो आज 8 अप्रैल को 46,000 केसेस तक पहुँच गए हैं. एक 50 दिन में साधारणपणे 30 गुना से ये केसेस बढ़े हैं. इसके लिए पुणे महानगर पालिका ने पूरी तैयारी की है. इसके लिए पुणे महानगर पालिका की तरफ से कार्रवाई शुरू है. इसमें सबसे ज़्यादा जो महत्व का विषय है वो है वैक्सीनेशन करने का, बेड उपलब्ध करने का और लोगों में कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर, इसकी योग्य से लोग उसको फॉलो कर रहे हैं, उसको देखने का. तो तीनों विषयों में वैक्सीनेशन के लिए आज PMC में 5 लाख से ज़्यादा लोगों को वैक्सीनेशन दे चुकी है. 1 लाख लोग 9 मार्च को और आज 8 अप्रैल को 5 लाख लोग. एक महीने में हमने 1 लाख से 5 लाख का आंकड़ा प्राप्त किया है. आज के दिन पुणे शहर में हमारे पास 5,97,000 डोजेज हमें प्राप्त हुई. 5,09,000 लोग हम डोज दे चुके हैं. 45,000 डोजेज हॉस्पिटल्स के स्टॉक में हैं और 25,000 डोज PMC के पास आज के दिन स्टॉक में है. ऐसा संदेश भी है कि वैक्सीन कल और प्राप्त होने वाली है. दूसरा विषय बेड्स उपलब्धता के बारे में है. PMC लगातार बेड्स बढ़ाने की कार्रवाई कर रही है. उदाहरण के रूप में 21 मार्च को PMC में 3500 बेड्स उपलब्ध थे. उसमें ऑक्सीजन बेड्स भी थे, वेंटिलेटर बेड्स भी थे. ऑक्सीजन बेड उस समय 2200 उपलब्ध थे और 290 वेंटिलेटर उपलब्ध थे. आज के दिन मतलब 8 तारीख को PMC के ये 3500 बेड 7500 हो गए, 7300 हो गए और इसमें ऑक्सीजन बेड 2200 से बढ़ के 4800 हो गए. वेंटिलेटर बेड्स 290 से बढ़ के 551 हो गए और अगले 7 दिनों में ये बेड्स 7500 से लेके 8300 तक हो जाएंगे. इसमें वेंटिलेटर बेड्स भी बढ़ेंगे, ऑक्सीजन बेड्स भी बढ़ेंगे और बाकी तरह के बेड्स भी बढ़ेंगे. इसके लिए खासगी हॉस्पिटल्स से बहुत हमें सहकार्य मिल रहा है. प्राइवेट हॉस्पिटल से हमें मदद मिल रही है. उनके जो नॉन कोविड बेड्स हैं उनको कोविड बेड्स करने. आज आर्मी हॉस्पिटल जो है यहाँ पे उनसे भी हमारा करार हुआ है, उनसे भी हमारा एग्रीमेंट हुआ है और वो हमें 40 ICU बेड्स देने को तैयार हो गए हैं.
उसकी रिक्वायरमेंट है वो विभागीय साहब ने शासन को भेजी थी, उस हिसाब से वो अप्रूव हुआ। तो ये 40 वेंटिलेटर 40 ICU बेड्स वहाँ से हमें प्राप्त होंगे। दूसरा ESI का जो हॉस्पिटल है गवर्नमेंट ऑफ इंडिया का, उसको हम पूरी तरह से टेक ओवर कर रहे हैं उनके सहकार्य से, और उसमें हमको करीब करीब 150 बेड उपलब्ध होंगे। इसी तरह रोज़ बेड बढ़ाने की हमारी प्रक्रिया शुरू है, रोज़ बेड बढ़ने की प्रक्रिया शुरू है। कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर के लिए 60 टीम्स फॉर्म की गई हैं, पुलिस को भी अधिकार दिया गया है। इन 60 टीम्स की ने आज तक साधारणपणे 3,22,000 लोगों पे मास्क नहीं पहना हुआ ऐसी कार्रवाई की है, और 15,77,00,000 रुपये का फाइन जमा हुआ है मास्क नहीं पहनने के कारण। उसी तरह आज तक 15,000 होटल, रेस्टोरेंट, दुकान, मॉल्स इन पर कार्रवाई हुई है, और वहाँ से भी 30 लाख का फाइन प्राप्त हुआ है। तो कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर सबने करना चाहिए, सिटीजन्स ने करना चाहिए। उसके लिए हमारी सतत तैयारी, हमारे सतत उस पर लगातार हम उस पर एक्शन ले रहे हैं, उस पर जोर दे रहे हैं, उस पर लोगों को बार बार IEC कर रहे हैं कि ये कोरोना भगाने के लिए, कोरोना को दूर करने के लिए बहुत महत्व का है। तो इस तरह से 3 प्रकार की कार्रवाई PMC से चल रही है। दोबारा रिपीट करूँगा, वैक्सीनेशन बहुत तेज़ी से करने का, दूसरा बेड्स की क्षमता करने का, और तीसरा कोरोना एप्रोप्रिएट बिहेवियर लोगों में फॉलो करने का। ये 3 स्टेप स्ट्रैटेजी PMC कर रही है। वैक्सीनेशन जो कैंपस में शुरू करने के उसका प्रोसेस किस तरीके से होगा? फिलहाल हमारे पास में वैक्सीन जो डोसेस है वो कब तक चलेगा? इसके ये 2 चीज़ कर रहे हैं हम। एक, हमने 2 ईमेल एड्रेसेस तैयार किए हैं, punevaccination.campus@gmail.com, vaccination.campus@gmail.com। इस पर जो खासगी जो प्राइवेट कंपनीज़ हैं उन्हें इस पर जब मेल किया तो उनको हम मदद करेंगे। साथ ही भारतीय जैन संगठन इनके साथ मिलकर एक नया उपक्रम शुरू कर रहे हैं, उसमें एक्सप्रेस वैक्सीनेशन इस प्रकार से एक्टिविटी होगी, और उसमें जितनी प्राइवेट कंपनीज़ हैं उनको हमको जब बोला गया तो उनके लिए हम लोग स्पेशली डोर पे जाके उनको वैक्सीनेशन देंगे। अपन इसमें कर रहे हैं डोर पे 15 दिन के बाद, जब ये लॉकडाउन के बाद डोर पे करेंगे, लेकिन अभी अपने कॉर्पोरेशन के सेंटर पे करेंगे। तो इस तरह से उनके लिए स्पेशल स्लॉट रखा जाएगा सेंटर्स पे, और वहाँ पे आकर उनको वैक्सीनेशन दी जाएगी। इसके लिए शांतिलाल जी जो है भारतीय जैन संघटना के, वो हमें उसमें मदद कर रहे हैं। सर आता 1 वर्षापेक्षा जास्त झालं या सगळ्या प्रकारांमुळे लोकांचे इन्कम थांबलेले आहेत. कित्येक जण आत्तापर्यंत रेग्युलर प्रॉपर्टी टॅक्स भरत असलेले लोकसुद्धा थकीत राहिलेले आहेत. त्यात या वर्षीचा टॅक्ससुद्धा त्यांच्यावर आता थोपवला गेलेला आहे. 31 मेपर्यंत भरण्यात आलं सगळं. तर मग ह्यात काही त्यांना सूट मिळणार, दिलासा मिळणार? 31 मेपर्यंत टॅक्स भरला तर तुम्हाला 10% सूट मिळेल. असं नाही आहे की 31 मेपर्यंतच भरायचं. 31 मेपर्यंत भरला तर तुम्हाला 10% सूट मिळेल, अशा प्रकारची योजना आहे. आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही प्रॉपर्टी टॅक्स जे लोकांचे थकीत होते त्यासाठी योजना आणली होती, आणि लोकांनी पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मागच्या वर्षी आमच्याकडे रेकॉर्ड प्रॉपर्टी टॅक्स जमा झाला आहे, जे आजपर्यंत पुण्यामध्ये नाही झालं होतं. साधारणपणे 1650 कोटी मागच्या वर्षी प्रॉपर्टी टॅक्स जमा झाला आहे. अभी भी टीम आई हुई है, चर्चा शुरू है उनको। रेमडेसिविर के थोड़ा जो सप्लाई में थोड़े से सप्लाई चेन में जो इश्यूज थे, वो इश्यूज को लेते हुए आज FDA की तरफ से शाम तक करीब 1200 से 2000 वायल्स आने वाले हैं, और ये वायल्स जो है वो शहर में यूज़ होंगे, और ऐसे ही कल भी कुछ और वायल्स आने वाले हैं। तो जो शॉर्टेज है मुझे लगता है कि एक दिन में क्लोज हो जाएगा। 125 वैक्सीन सेंटर पुणे शहर में आज के दिन शुरू है। 125 कल 125 वैक्सीन सेंटर में वैक्सीनेशन हुई थी। आज के आंकड़े भी आने के लिए। सॉरी, स्मशानभूमीला 5-5 तास वेटिंग असतं. स्मशानभूमीमध्ये 5 नवीन शववाहिनी खरेदी करण्यात आलेली आहे. स्मशानभूमीमध्ये अजून जे कामगार आहेत ते वाढवण्यात आलेले आहे, आणि जे वेटिंग आहे ते वेटिंग कसं कमी करता येईल याच्यावर उपाययोजना सुरू आहे. अजिबात असे काही आदेश नाही आहे.
कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत त्याचे अंत्यसंस्कार महापालिकामार्फतच होणार. थँक्यू. असं असेल ते असं त्यांनी बाईट दिलं असेल ते विल चेंज इट. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहे, मी आपल्यामार्फत रिपीट करतो, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांचे अंत्यसंस्कार जे आहेत ते महापालिकामार्फतच होईल. थँक्यू.